इथे रूमवर आलो, थोडं फ्रेश झालो आणि परत आम्ही आता मंदिरात चाललो. जसं की मी तुम्हाला मगाशी म्हणाले होते की ते काका जे बाहेर होते, मंदिराच्या बाहेर उभे होते, ते म्हणाले की इथे 5 वाजता वगैरे पालखी आहे. तर आम्ही आता पुन्हा मंदिरात चाललो आहे. आणि मगाशी जसे आम्ही काय सुंदर आहे ना. तर आम्ही तिथेच आता बस स्टॉपवर चाललो आहे. सकाळी जसं गेलो होतो बसने तसंच. हां, आणि मगाशी एक मला सांगायचं राहिलंच, म्हणजे माझं की इथे जेवढी पण इलेक्ट्रिसिटी आणि जे काही आहे ना सगळं सोलारवरती आहे. आणि खूपच सुंदर अवस्था आहे ही, खरंच आहे. बघा ना. इथे थिएटर पण आहे समोर. आजच रिलीज झालाय काय? 5 तारीख आज आहे का ना? आज 5 तारीख आहे. पालखी सुरू आहे म्हणाले ते, तर जरा भराभर पावलं टाकून पोहोचूयात आणि बघूयात काय ते. आवाज येतोय. A few minutes later.
आम्ही आता कचोरी खाणार आहोत. बघा ही कचोरी आहे. अगं असं खाऊ कसं तरी. चहा घेतोय आम्ही आता. श्री कृपा अमृत तुल्यमध्ये. चला, ह्या ओटीच्या साड्या आहेत. चलिये, आम्ही ही रिक्षाची सवारी घेतली आहे इलेक्ट्रिक. काकांनी आम्हाला एका स्पॉटवर आणलंय. इथं गजानन महाराज घरच्या पलंगावर बसले होते ना. हां, तो कृष्णाजींचा मळा. अच्छा, ओके, चालेल, थँक्यू. ए या ग. अच्छा, कृष्णाजींचा मळा ते बघा तिथे लिहिलंय. बघूयात. महाराज इथे आले होते आधी सुरुवातीला, आणि हे जे झाड आहे ना, इथे बसून त्याची जी चित्र आहेत ना भिंतीवरची, त्याच्यात ती बाजूला स्टोरी पण दिली आहे. काय ते तुम्ही ती पॉज करून नंतर वाचा. हेच ते झाड आहे. हे जुन्या महादेवाचं मंदिर. ओके. गजानन महाराजने घोडा शांत केला होता ना टाकळेकर महाराजांचा, ते सर्वात जुनं मंदिर. अच्छा, हे बघा, हे मंदिर आहे. बरं, इथे आतमध्ये मी गेले आणि आतमध्ये जाता जाता समोर एक काका बसलेले. तर ते म्हणाले की इथली व्हिडिओ शूटिंग काढू शकत नाही, परवानगी नाही आहे, म्हणून मी मध्येच स्टॉप केलं. आय होप सो तुम्ही छोटीशी झलक तरी पाहिली असेल. इथे गजानन महाराजांचं प्रकट स्थान आहे. ते तिकडे जे झाड दिसतंय ना, तर आपल्याला वर जायचं आहे तिकडून. रस्ता छोटा आहे. असेल अलाउड तरच पुढे व्हिडिओ काढेल, नाही तर मग जिथपर्यंत काढला आहे तिथपर्यंत बघा. हा वाडा आहे. तर हा तो वाडा आहे, आणि हे असं स्थान आहे, आणि हे महाराज. हा 1906 मधला आहे महाराजांचा फोटो. जर कोणालाही वाचायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता. तर आपण आता जिथे आतमध्ये गेलेलो ते बंकट सदन होतं इथे. चला, आता आपण खाली जाऊयात. काका काहीतरी माहिती देत आहेत महाराजांच्या प्रकट स्थानाची.
तर मगाशी मी हे सांगत होते, त्या मंदिरात आम्ही जिथे गेलेलो ना तिथे व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नव्हतं, म्हणून मी मध्येच व्हिडिओ स्टॉप केला. तर मी हे सांगत होते की संध्याकाळी आम्ही त्या मंदिरात, जे मेन मंदिर आहे इथलं, तिथे आम्ही गेलेलो ना आणि पालखी वगैरे बघितली आणि नंतर 6च वाजले होते आणि मला एरवी संध्याकाळी बाहेर फिरायला त्याची सवय आहे, मला घरात बसून नाही आवडत. तर आणि आम्हाला माहितीच नव्हतं की इकडे अजून काय काय आहे बघण्यासारखं. तर आम्ही खूप वेळ असेच रस्त्याच्या शेजारी उभे होतो आणि विचार करत होतो की आता काय करायचं, लगेच भक्त निवासमध्ये जाऊन तरी काय करणार. तर मग हे काका अचानकच आले, त्यांची रिक्षा घेऊन आमच्या समोर. एक मिनटं, गाडी येते. तर ते काका अचानकच आले रिक्षा घेऊन आमच्या समोर आणि म्हणाले की इथे 5 ठिकाणं आहेत अजून, ते तुम्हाला दाखवतो. तर पहिलं एक मंदिर तर आम्ही दुपारीच महालक्ष्मीचं बघितलेलं आणि आता हे बघितले. तर काका आम्हाला आता ते प्रकट स्थानाची माहिती सांगणार आहेत. तर जाऊयात आता खाली आपण. आय होप सो तुम्हाला हे आवडत असेल, कारण व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे मला कळतं आहे, पण आता कुठलीही माहिती स्किप करणं मला योग्य वाटत नाही आहे, म्हणजे एडिट करून टाकणं पण. तर शक्य असेल तर पूर्ण बघा व्हिडिओ. तर दुपारी मंदिरातलं नाही शूट करता आलं, कारण काही तिथे परवानगीच नव्हती. आणि मी इथे जिथे आम्ही तर जातो आहे ना मंदिरात, तर विचारते आहे शूट करू की नको, कारण आपण उगाच त्यांचं काही नियमांचं उल्लंघन करणं मला बरोबर वाटत नाही. काका मगाशी म्हणत होते की हे महाराजांचं प्रकट स्थान आहे. इथे महाराज प्रकट झाले होते. तर ही पण माहिती तुम्ही स्टॉप करून वाचा. मी आता आतमध्ये जाते. हे बघा, हे गजानन महाराजचं प्रगतस्थळ आहे. सर्वात प्रथम गजानन महाराज या वडाच्या झाडाखाली प्रसिद्ध झाले. प्रगट झाल्यानंतर तिथं हा पातूरकरांचा वाडा. अच्छा, बघून घ्या. तिथं लहान मुलाच्या जावळाचा कार्यक्रम होता आणि तिथचे जेवण झाल्यानंतर उष्टपत्रवडी इथं वडाच्या झाडाखाली टाकले. त्यावेळेस गजानन महाराज अचानक प्रगट झाले आणि उष्टसिद्धीतून कवराले. तर तुम्ही गेलते आता व्यंकटलालाच्या दर्शनाला. ते व्यंकटलाल इथं फिरत होते. ते व्यंकटलालांनी पाहिलं कोणी साधू महात्मा जेवण करू राहिले, उष्ट अन्न खाऊ राहिलं. तर त्यांनी म्हटलं, महाराज तुम्ही उष्ट अन्न न खाता आम्ही तुम्हाला चांगलं अन्न देतो. तर गजानन महाराजने म्हटलं होतं अन्न पूर्ण परब्रह्म. त्यावेळेस ते चित्रण टाकलेलं आहे. बघू, सर्वात प्रथम चित्र सर्वात याला देशमुखपुरा म्हणतात. मी देशमुख तुम्ही वाचत असाल तर त्या खिडक्या वगैरे दरवाजा तोच आहे. आपण मागचं बांधकाम केलं त्यांनी 4-5 वर्ष. आता समोरचं बिलकुल त्यांनी तसंच ठेवलं. हो, अगदी जुन्या ह्याच्यातलंच आहे बांधकाम. त्याच्यात म्हणजे कुठं नाव. अच्छा, आपण आता कुठे आलेलो माहिती आहे हे बघायला. हे बघा, देशमुखपुरा शेगाव, इथे हे झाड आहे. इथे गजानन महाराज, काकाने जसं ते माहिती सांगितली ते इथलंच सांगत होते काका, या झाडाखालचं. ठीक आहे, हा काकांचा नंबर आहे. विठ्ठल कराळे. ओके, हां, नाव पण माझं विठ्ठल आहे. हां. तर तुम्हाला पण असं फिरायचं असेल, इथे आलात शेगावमध्ये, तर इथे तुम्ही कॉल पण करू शकता किंवा काका भेटले तर तुम्ही नक्की यांच्यासोबतच फिरा इथे. हां, हा नंबर आहे. मारुती मंदिर आहे. अच्छा, हे मारुती मंदिर आहे. इथं गजानन महाराजला उसाने मारलं होतं ना पाटलाच्या मुलांनी. हां, आणि त्याच उसाचा रस काढून त्यांना पाटलाच्या मुलांना पाजायला म्हणजे प्यायला दिला होता. कारण मला म्हणजे बाबांना तुम्ही थकले असेल मला मारून, तुम्ही आता रस प्या आणि मला पुन्हा मारा. ओके. पाटलाच्या मुलांनी मारलं होतं ते मारुती.
अच्छा. आणि हिला सीतामाता मंदिर पण म्हणतात. म्हणजे इकडनं बघा मारुतीची मूर्ती आहे आणि मधातलं जर पाहाल तुम्ही तर शीतलामाताची मूर्ती आहे. म्हणजे आमच्या गावातली ओळख शीतलामाता मंदिर. आणि खूप छान माहिती सांगितली आम्हाला आणि फिरवलं देखील. आणि तुम्ही पण आता ती माहिती बघून जर तुम्हाला इथे यायची इच्छा असेल आणि म्हणजे याच तुम्ही, खरं तर खूप छान आहे इथे येणं फिरणं, तर नक्की काकांना कॉन्टॅक्ट करा. मी नंबर दिला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलंच नाही की आम्ही कुठे स्टे केला आहे. काल आलो आहे ते, हे आनंद विहार म्हणून आहे भक्ती निवास, इथे आम्ही राहतो आहे. काल रात्रीपासून आलो आहे. तर आता आम्हाला आमचा स्टे वाढवायचा आहे कारण आमची उद्या रात्रीची ट्रेन आहे. किती सुंदर वाटतंय बघा ना, मूर्तीच्या पाठीमागे अगदी डोक्यावर चंद्र. त्या लाईट्सना अवॉइड करा, फक्त एवढंच पहा. किती सुंदर वाटतंय. पप्पांनी पण फोटो काढले, बघू. छान, वाव किती सुंदर. ॲक्च्युली हे फूल मी तोडलं नाही आहे इथे कुठे. आम्ही आता आलो ना आतमध्ये, तर इथे समोर ते बाकडे आहेत बसायला, तर आम्ही एका बाकड्यावर बसणारच होतो, तर तिथे हे होतं. हो, मी आणि मम्मी आणि कुणीच आम्ही जेवणार नव्हतो, पण चालून चालून ना मला आता भूक लागली आहे. तर आम्ही एकच प्लेट जेवणाची इथे पैसे देऊन आता घेणार आहोत. जे पैसे दिले आहेत आता इथे कलेक्ट करायची आहे प्लेट जेवणाची समोर. सकाळीच आम्ही इथे नाश्त्यासाठी पण आलेलो. इथेच जेवणाची पण व्यवस्था आहे. सूचना महत्त्वाची. मम्मी आणि मी आत्ताच इथे प्रसाद घेतला, महाप्रसाद भक्त निवासमध्ये. ॲक्च्युली आमचा कुणाचाच जेवण्याचा वगैरे असा प्लॅन नव्हता, कारण आम्ही दुपारी उशिरा जेवलेलो. म्हणजे एकदम उशिरा असं नाही, पण आम्ही खूप म्हणजे मंदिरात जाण्यासाठीच आम्हाला इतका वेळ लागला की नंतर आम्हाला एवढी भूक लागलेली की आम्ही खूप जेवलो दुपारी. आणि मग आमचं असं ठरलं की आता रात्री नको. पण आम्ही रात्री पण आत्ता मगाशी फिरलो ना, तर मग आम्हाला मला आणि मम्मीला थोडीशी भूक जाणवली. मग आम्ही आता इथे गेलेलो, प्रसाद खाल्ला आम्ही. इतकं अप्रतिम जेवण, म्हणजे हे राहण्याची सुविधा फक्त नाही तर जेवण पण इथले इतकं सुंदर आहे ना मम्मी. खरंच छान. ते यायला हवं ना सगळ्यांनी. सांग किंमत. 70. हां, 70 रुपये थाळी आहे एकाची, म्हणजे एक. तर सुंदर जेवण, खूप सुंदर आहे. म्हणजे त्या थाळीमध्ये ना वांग्याची भाजी, चण्याची भाजी, शिरा आणि हे डाळ भात, चपाती, लोणचं आणि काकडी. इतकं अप्रतिम जेवण, सुंदर जेवण. म्हणजे इथलं राहणीमानच नाही तर जेवणसुद्धा खूप छान होतं. आम्हाला खूप आवडलं. आता आम्ही दोघी थोडं वॉक करतोय, कारण का आता लगेच मग रूममध्ये गेलो की थंड एवढं आहे ना आतमध्ये रूममध्ये, काय माहिती. इथे बाहेर नाही आहे एवढं ना, पंखा लावला ना इतकं गार वाटतं ना आतमध्ये रूममध्ये. म्हटलं जरा इथे थोडं वॉक करूयात आणि मग जाऊयात. असं ॲक्च्युली काल आम्ही बुकिंग केलेलं ना ते आजच्या रात्रीपर्यंतच केलेलं, पण आम्ही आता स्टे इकडेच करणार आहोत कारण उद्या आम्हाला रात्री 1ची आमची ट्रेन आहे मुंबईला. आम्ही परत निघणार आहोत.